नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। माझं नाव शीतल कुमार डोळे, राहणं सुयोगनगर नागपूर। एक्झिबिशनची मी ॲडव्हर्टाइज रेडिओवरती ऐकली होती, म्हणून म्हटलं एकदा येऊन बघतो काय कुठल्या प्रकारचे स्टॉल्स आहेत, याच्याशी रिलेटेड आहे, खाद्य प्रोडक्ट्स आहेत किंवा तुम्ही आपले हँडलूमचे प्रोडक्ट्स आहेत, असे वेरियस प्रोडक्ट्स आहेत, चांगले स्टॉल्स आहेत, तर व्हिजिट करू शकता, तुम्ही परचेस करू शकता। याच्यामुळे जे रूरल आपले ऑन्टरप्रेन्युअर्स आहेत, जे आर्टिजन्स आहेत, त्यांना मदत होईल, फाइनेंशियल मदत होईल आणि इकॉनॉमिक कंट्रीसाठी पण चांगला है आपला। हम आए एमपी मध्य प्रदेश से, हम यहाँ नागपुर के अंदर शहर सिटी में, यहाँ के हमको बहुत अच्छा लगा क्योंकि यहाँ के जो पब्लिक है वो बहुत अच्छे लोग हैं, क्योंकि इसमें मार्जिन कुछ करते नहीं, इसमें क्या है। और हमको बहुत अच्छा भी लगा है कि हम पहली बार यह प्रदर्शनी में हमको बुलाए। हम एमपी मध्य प्रदेश के धन्वंतरी आयुर्वेदिक जड़ी बूटी वाले हैं, हम देसी वनस्पति बना के देते हैं और यहाँ के बिक्री भी बहुत अच्छी होती है, सेल भी बहुत अच्छा होता है, काफ़ी लोग यहाँ आते जाते, एक दिन में कम से कम 600-700 लोग आते रहते हैं। काफ़ी लोग यहाँ हमको बहुत अच्छे भी लगे, बहुत अच्छे भी हमको पसंद आया यहाँ का एजवे। हम ऐसा लगता है कि हम अगले साल भी हमको बुलाए एमपी मध्य प्रदेश से। ये कामरज बूटी होता है, शुगर डायबिटीज़ के लिए काम होता है, पुराना से पुराना रहेगा, ये उसके लिए फ़ायदा करता। ये शॉर्ट होता है, दम खांसी स्वाद के लिए काम आता है। ये होता है अपना तोलकंद होता है, जो एड़िया फट जाते हैं उसके लिए काम आता है। ये पनीर के फूल, ये शुगर डायबिटीज़ के लिए काम आता है। ये अपना बबूल के फल आते हैं, अपन हर जगह झाड़ में दिखाई देते हैं, पर इसका क्या है किसी को लोगों को मालूम नहीं रहता है, पर हमको इसका जानकारी मालूम है। इस लेडीज़ का महीना साफ नहीं होता है, रुक रुक के आता है, ये उसके लिए काम आता है। ये कड़ू चिरायता हो, शुगर डायबिटीज़ के लिए भी काम आता है। ये भी नीम ग्लो आता है, ये कम से कम 10 चीज़ों के लिए काम आता है। ये छोटी हड़ाड़ होता है, ये होता है रोशनधारा, ये बालों के लिए काम करता है। ये पथरी के लिए होता है, छोटा गोखरू बड़ा गोखरू होता है। ये छोटी हड़ाड़ होता है, ये कुलंजन होता है। ये अमर ब्रश होता है, मोटापे के लिए, कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर, थायराइड के लिए काम करता है। और ये होता है अपना मुलेठी, गले के लिए, खांसी कफ होता है बच्चों के लिए, ये शॉर्ट होता है। ये गोरख मुंडी होता है, ये अपना रोशनधारा होता है बालों के लिए। और ये होता है मन मस्त बूटी होता है, शरीर के अंदर कमजोरी थकावट के लिए, ये लकवे के लिए काम करता है। ये कोच के बीज, शरीर के अंदर कमजोरी के लिए। ये केसू के फूल, पेशाब में जलन आना होना, बार बार आना, रुक रुक के आना, उसके लिए। ये शाकर गोटी होता है, ये शुगर के लिए काम आता है। और अंदर का बीज अपना पेट का दर्द के लिए, बच्चों को जो कीड़े मकोड़े हो जाते हैं ना, ये उसके लिए काम आता है। ये अर्जुन छाल होता है, ब्लड प्रेशर हार्ट के लिए। ये होता है अपना जीवन कंद। ये जीवन कंद ऐसी चीज़ होता है कि शरीर के अंदर जितने भी अपने बॉडी के अंदर दाग धब्बे होता है, पिंपल्स होता है, स्किन में सफ़ेद दाग होने लग जाता है, ये उसके लिए काम करता है। ये अश्वगंधा होता है, ये कमजोरी हर दवा में काम आता है। ऐसी चीज़ होता है कि कमजोरी में, ताकत के लिए, लेडीज़ के लिए, बच्चों के लिए, लड्डू में डिलीवरी का टाइम पे। और ये सतावरी मूसली होता है। ये चीज़ के ये बहुत पौष्टिक वाली चीज़ है और ताकत वाली चीज़ है, बच्चों के लिए काम आता है, दिमागी शक्ति के लिए। और अपना जेंट्स के लिए, लेडीज़ के लिए, कोई भी अपने घर परिवार के यूज़ कर सकते हैं। ये गुड़मड़ पत्ती होता है, ये ऐसी चीज़ है तो जितना भी मीठा खाओगे वो आपको मीठा नहीं लगेगा, कि ये पूरा फीका करता है, ये शुगर को मारता है, ये पूरा शुगर को कंट्रोल करता है। ये होता है अपना साकर गोटी का फल होता है। ये चीज़ ऐसा है कि बवासीर के लिए काम करता है, मस्सा वाला जो बवासीर होता है उसके लिए। ये पथरी के लिए, ये किडनी में पथरी में रहने दे, पेशाब में, गुर्दे में, ये किसी में भी रहने दे, फ़ायदा करता। ये छोटा गोखरू बोलते हैं, ये अपना गुरवेल होता है शुगर। और ये बाकी चीज़ होता है हमारे पास, ये उनके दवाई, उनका ये गोली टेबलेट भी बनाते हैं, ऐसा पाउडर भी बना के देते हैं। हम एमपी मध्य प्रदेश से आए, धन्वंतरी आयुर्वेदिक जड़ी बूटी औषधि भंडार खादी ग्राम उद्योग का हमारा प्रदर्शनी लगता है ऑल इंडिया के अंदर। दरवर्षी ग्रामायण एक्सपो आयोजित केला जातो, यावर्षी पण केलेला आहे। प्रतिसाद जो आहे तो चांगलाच मिळतो आहे। बरेच कस्टमर आहेत जे इन्क्वायरी करतात, त्यानंतर परत ते बाहेर पण आमच्या शॉपमध्ये येतात। इथे पण येणारे जे कस्टमर आहेत ते चांगली खरेदी करतात। एकंदरीतच इथे जे स्टॉल्स लागलेले आहेत ते होलसेल रेटमध्ये, आणि जे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांची काही वेगळी कला आहे, काही त्यांची स्पेशालिटी आहे, ते सगळं इथे त्यांनी या एक्सपोच्या माध्यमातून सादर केलेलं आहे। तर जे कस्टमर्स आहेत त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे। लोकांना वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत आहेत। जे ग्रामीण भागातल्या वैशिष्ट्य आहे ते सुद्धा एक्सपोच्या माध्यमातून इथे लोकांना अनुभवायला मिळत आहे।
नमस्कार. या ग्रामायण या प्रदर्शनीत येऊन खूप छान वाटतं आहे. इथे विविध प्रकारचे स्टॉल्स लागलेले आहेत. इको फ्रेंडली स्टॉल्स आहेत आणि काही मेडिसिनल्स प्लांटचे उत्तम 2 स्टॉल आम्ही बघितले इथे. एक तर औरा कॉन्झर्वेशन पार्कचं आहे आणि एक मेडिसिनल प्लांट्सच दुसरं एक आम्ही स्टॉल बघितला. तिथून आम्ही हे 2 मेडिसिनल प्लांट्स घेतलेले आहे. आणि बाकी पण इथे बरेच इको फ्रेंडली स्टॉल्स आहे. मी माझ्या मुलीलासुद्धा इथे घेऊन आलेलो आहे सो दॅट तिला माहिती होईल आणि एका प्रकारे आम्ही पण ही सगळी माहिती दुसऱ्यांना देऊ. थँक्यू. हे प्रदर्शन बघताना मला खूप आनंद झाला की विविध आर्टिस्टिक वस्तू नवीन प्रकारच्या, म्हणजे जसं ज्यापासनं वीणा बनते तर त्याचे नाईट लॅम्प्स इथे आहे, किंवा आर्टिस्टिक प्रोडक्ट्स जे आहे कलाकारांना बढावा देण्यासाठी ग्रामीण खरंच खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे हे दरवर्षी आयोजन करतात. याचं इथे लोकांचा प्रतिसाद पण सगळ्यांना भरपूर असतो. आम्हीसुद्धा एक म्हणजे ग्राहक म्हणूनच इथे आलेलो आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स किंवा पर्यावरणाशी निगडीत वस्तूंचा पण खूप मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आम्हाला स्वतःला बरंच काही यातनं बघून नवीन नवीन पद्धतींची माहिती मिळाली आहे आणि छान वाटलं प्रदर्शनाला भेट देऊन. प्रदर्शन खूप चांगलं वाटलं आणि गावामधल्या ज्या वस्तू आहे, ग्रामीण भागामधल्या ज्या वस्तू आहे त्या खूप छान रीतीने अरेंज केलेल्या होत्या आणि त्याचा उपयोग आज सगळं भेसळयुक्त मिळतं आहे ना, त्याच्यापेक्षा या ठिकाणी शुद्ध आणि चांगलं मिळतं आहे. जशी मी वायगावची हळद घेतली तर ती हळद बघितल्यानंतर त्या 2 हळदीमधला फरक तिथल्या बाईंनी मला तो सांगितला, त्यामुळे मला ते खूप छान वाटलं. तर नवीन पिढीनीसुद्धा ओरिजिनल ज्या काही वस्तू आहेत, भेसळयुक्त खाण्यापेक्षा अशा ओरिजिनल वस्तू घ्याव्यात अशी मी सगळ्यांना विनंती करेन. मी MSME लघुउद्योगमधून मध्ये काम करते आणि ग्रामायणे म्हणजे आपले स्वदेशी प्रॉडक्ट्स जे आहेत ते सगळे चांगल्या क्वालिटीचे आणि कमी दरात इथे मिळतात आणि त्याच्यामुळे जे गावातले खेड्यातले जे लोक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळतं उद्योग सुरू करण्यासाठी. त्याच्यामुळे लोकांनी जे आपले प्राईम मिनिस्टरसुद्धा सांगतात की स्वदेशी प्रॉडक्ट्सला तुम्ही जास्ती महत्त्व द्या किंवा त्यांनी दर्जा त्यांचा चांगला आहे. आजकाल क्वालिटी खूप चांगली आहे. तर लोकांनी इतर कुठे जाण्यापेक्षा आपली स्वदेशी प्रॉडक्ट्सला महत्त्व देऊन कमीत कमी एकदा तरी इथे व्हिजिट केलं पाहिजे आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. माझे मातीचं बुटीबोरीला फॅक्टरी आहे. आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि हे प्रोसेस केलेली माती आहे आणि याच्यामध्ये कुंड्या, जेवणाची भांडी, त्याच्यानंतर क्लाउड किचनसाठी आजकाल जे जेवण पार्सल होतं ना त्याच्यासाठी आम्ही ही पॉटरी तयार करतो. आरोग्यावर याचा उत्कृष्ट फायदा होतो. या मातीच्या भांड्यांमध्ये जर आपण जेवण बनवलं तर त्याचा प्रोसेसिंग जे म्हणतो आपण, म्हणजे जेवण पचल्यानंतर जे जेवण होतं ते ॲसिडिक कन्व्हर्शन नाही होत, ते अल्कलाईन कन्व्हर्शन होतं आणि अल्कलाईन कन्व्हर्शन झाल्यानंतर आपल्या बॉडीचा pH जो आहे तो नॉर्मलाइज होतो. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला शारीरिकदृष्ट्या जे आजार व्हायची जी संभावना असते ती कमी होते, कारण अन्नाचं याच्यामध्ये बरंच मातीच्या याच्यातले जे मिनरल्स असतात ते आपल्या जेवणातून जातात, जे आपण रोजच्या दिवसाला आपल्याला ते मिळत नाहीत. आणि या मातीमध्ये जे कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, आयर्न आहे, माझ्या या मातीत तर चांदी पण आहे आणखी. म्हणजे हे VNITमध्ये आम्ही याचं परीक्षण करून घेतलेलं आहे. तर आम्हाला काय काय मिळालं आणि याच्यामध्ये हॅझार्डस एलिमेंट्स काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अतिशय आहे आणि कॅन्सर रिव्हर्सिबल होण्यासाठी जी मदत लागते, कारण काय कॅन्सरचे जे पेशी आहे ह्या ॲसिडिक कंडिशनमध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढतात, अल्कलाईन कंडिशनमध्ये नाही होत. मेन कारण ॲसिडिटी आहे. मूळ सगळ्या रोगांचं जे मेन कारण आहे ते ॲसिडिटी आहे. ते ॲसिडिटी जर आपल्या शरीरात नसेल तर आपल्याला हे आजारच होणार नाही. तर त्याच्यासाठी लोकांनी करायला पाहिजे आणि हे प्रत्येकाने रोज वापरायला पाहिजे.
आपण ज्याच्यातलं रोज जे जेवण करू, या भांड्यांमध्ये जर रोज जेवण करू तर आपल्यापासून डॉक्टर हा आपण बऱ्यापैकी लांब ठेवू शकतो. आणि सर्वसाधारण गोष्टींसाठी आपल्याला जो सारखा उठसूट डॉक्टरचं, मी असं नाही म्हणत की डॉक्टर वगैरे काय, पण आपल्याला जर काही झालंच नाही तर आपण डॉक्टरकडे जाणारच नाही ना. आणि आपल्याला शरीराला जी इम्युनिटी आहे ती याच्यामधून इम्युनिटी जास्त आपल्याला प्रमाणात मिळते, कारण सगळी पोषक तत्व याच्यामध्ये मिळतात. रिॲक्शन्स ॲल्युमिनियमच्या भांड्यात ज्या होणाऱ्या रिॲक्शन्स आहे किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामधून झाल्यानंतर जे त्याचं कन्व्हर्शन येतं किंवा जो हे होतो ते याच्यामध्ये होणार नाही. रोगमुक्त आपण जिवंत जगण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकाने मातीच्या भांड्यातलं जेवण हे खरंच जेवायला पाहिजे. ती खरी आपली मूळ संस्कृती आधी तीच होती, पण कालांतराने सगळे गोष्टी येत गेल्या, बऱ्याचशा गोष्टी मॉडर्नायझेशनमध्ये येत गेल्या. आता परत लोक मातीच्या भांड्यांकडे का आले, कारण जुनं ते सोनं म्हणतात ना, तसा काहीसा हा प्रकार झालेला. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी, अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.